आज आपण छान असं आंब्याचं लोणचं मी अर्धा किलो आंबे घेतलेले आहे. त्याला छान असं बारीक बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहे. तर आता आपण त्यामध्ये जिरा पूड टाकूया आणि भाजून घेतलेली मेथी आणि चवीनुसार मीठ, हळद, लाल मिरची पावडर हे सर्व असं सोडून घेणार आहोत. तर तुम्ही पण आंब्याचं लोणचं बनवून बघा, एकदम असं सोपी. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण तेलात गरम केलेली मोहरी घालूया. तर बघू शकता मी तेलात गरम केलेली मोहरी टाकत आहे. मोहरी आवर्जून घाला, कारण मोहरीने आणखी लोणच्याला टेस्ट येते. तर बघू शकता मस्त असं आपलं जेवणाची चव वाढवणारं लोणचं असं कमी वेळात मी बनवलेलं आहे. तर आजची रेसिपी कशी वाटते ते नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही पण लोणचं बनवलं आहे का? तर बघू शकता किती छान असं. आणि याला आपण 2-3 दिवस असं ताटातच ठेवणार आहोत, कारण छान मसाले फोडींना एकजीव झाले पाहिजे. नंतर मग आपण काचेच्या भरणीत त्याला ट्रान्सफर करूया.